तब्येत काय बोलते दादू स्वतः? हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांना अगदी मनापासून गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले ते म्हणजे मित्रांनो 8 आणि माझे लागलं आहे फार वाट, कारण खूप थंडी आहे. त्यामुळे मी थोडासा इथे मस्त ऊन आहे म्हणून थांबलो आहे. आता मी अर्ध्या रस्त्यात आलो आहे. कमीत कमी माझ्या गावापासून ते इथपर्यंत 3 किलोमीटरवरती मी आत्ता आहे. तर आजच्या नवीन व्हिडिओजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, मला जायचं आहे आता ते म्हणजे रोहायला. आणि रोहायला जाण्यामागचं कारण म्हणजे एवढे सकाळ सकाळ आणि थंडीमधून म्हणजे त्यामागे कारण असं आहे की दादाला तिकडे आम्ही ॲडमिट केलं आहे. ऑलरेडी त्याचा फर्स्ट ऑपरेशन झालं आणि सेकंड ऑपरेशनसुद्धा आम्ही त्याच हॉस्पिटलला करणार आहोत. तर ऑलरेडी त्याला 2 दिवस झाले तिकडे ॲडमिट केलं आहे ते, आणि आज डॉक्टरनी टायमिंग दिला आहे की 11 वाजता ऑपरेशन करणार आहेत. तर त्यामुळे मी आज चाललो आहे सकाळ सकाळ तिकडे, कारण खूप थंडी असल्यामुळे मी थोडासा इथे थांबलो आहे. मस्त थोडा 5 मिनटं थांबणार आहे आणि इथून निघणार आहे. स्वेटर सोबत आहे बॅगमध्ये, बघतो ना तर मग ते शेवटी घालावं लागणार आहे. इच्छाच होत नाही पुढे जाण्याची, एवढा गार गार थंडी आहे. तर तिकडे म्हणजे जाऊन छान इकडून तिकडून सगळं म्हणजे औषधं वगैरे जमा करावं लागतात ना मेडिकलमधून. त्यामुळे मी आज सकाळ सकाळ निघालो आहे. म्हणजे ॲक्च्युअली मी उठलो होतो रात्रीच 3-3:30च्या दरम्यान. त्याच्यावरती मी झोपलोच नाही, असंच होतं, कारण इकडं जायचं होतं त्यामुळे. तर चला जाऊया आता, आस्ते आस्ते आता भेटू डायरेक्ट आपण हॉस्पिटलला. कारण पोचलो आहे मी आता हॉस्पिटलला. हेच आहे हॉस्पिटल, डॉक्टर भट नर्सिंग होम. हे आहेत आमचे पेशंट इकडे. सलाईन चालू आहे. चिमटा चिमटा. मग तब्येत काय बोलते दादू स्वतः? डॉक्टर नाही आले ना तर अजून. डॉक्टर 11 वाजता येतील. किती 10 वाजता डॉक्टर नाही आलेले. आम्हाला आता खालच्या रूममधून वरती शिफ्ट केलं आहे आणि आमचा पेशंट सर्जरीसाठी रेडी आहे. इकडे छोटा भाई आहे. काय आहे तिकडे? ए हिरो, काय आहे तिकडे? काय आहे तिकडे? काय आहे तिकडे?